स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज बनवू आपण मस्त वटाणे भात। वटाणे भात एकच नंबर बनते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने साध्या भात आहे। एवढा मस्त होते, एवढा म्हणजे इतका भारी लागते हा वटाणे भात खाण्यासाठी की भयानकच। तर चला सुरुवात करू। सर्वात आधी मी वटाण्याच्या शेंगा घेतल्या, तर दाखवते तुम्हाला। 1 ग्लास तांदूळ घेतले, वटाण्याच्या शेंगा घेतल्या, लसण घेतला, कांदे घेतले, अद्रक घ्यायचा आहे, 3 हिरव्या मिरच्या, 1 टमाटर आणि हा आपला सांबार। एवढं साहित्य लागते आपल्याला। एकदम साधी सोपी पद्धत आहे वटाणे भाताची। तर चला आता सगळ्यात पहिले सुरुवात करू आपण वटाणे भातासाठी। तर हे राशनचे तांदूळ आहे, 1 ग्लास घेतले मी। तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरी चालते, सेम हेच प्रोसिजर करायची आहे। तर सर्वात आधी मी हे तांदूळ जे आहेत ना ते निवडून घेतो आणि धुवून घेतो। ज्यावेळेस आपण तांदूळ धुतो ना तर 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवायचा, कारण की राशनचा तांदूळ जरासा कसा पांढरका असते, त्याचं मळकट पाणी निघते। तर 3 पाण्याने आपल्याला धुवायचंच आहे तांदूळ। आणि नंतर काय करायचा, 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा। ते शेंगाचे आहेत ना त्याचे दाणे काढून घेऊ। वाटाण्याच्या शेंगाचे दाणे एकदम फास्ट निघतात, जास्त टाइम नाही लागत। एक जर खोतवर काढलं वटाण्याच्या शेंगाचं की लगेच याचे सर्व दाणे निघून जातात। आणि वटाण्याच्या शेंगाचं ज्यावेळेस तुम्ही वटाणे भात करसाल ना तर त्यावेळेस कधी पण एकदम हिरव्यागार वटाण्याच्या शेंगा लागतात, अशा गोळल्या लागल्या पाहिजेत। त्याच वेळेस मस्त आपला हा वटाणे भात मस्त लागते आणि चवदार लागते। एक ग्लास तांदूळसाठी आपल्याला 1 मोठी वाटी वटाण्याच्या शेंगाचे जे दाणे असतात ना ते काढून घ्यायचे। तर चला आता एकूण मस्त 1 मोठी वाटी आपले हे वटाण्याच्या शेंगाचे जे दाणे आहेत ना ते पण काढून झाले। 1 मोठी वाटी घेतली, एवढेच आपल्याला वटाण्याचे दाणे लागतील। आता एका इकडे आपण लसण काढून घेऊ, हे साईडला ठेवून देऊ। लसणाचं जे वरचे फोत्र असतात ना ते काढून घेऊ। मोठे जर लसणाचे असे हे असले ना तर भातच निघतात। 3 कांदे घेतले, 3 कांदे हे आता असे उभे कापून घ्यायचे आहेत आपल्याला, एकदम बारीक नाही करायचे। वटाणे भातासाठी कधी पण कांदे असे उभेच कापा। जेवढे लहान कांदे असले ना तर त्याचा उभा भाग कापला की मस्त आपला वटाणे भात तयार होते। मागचा पुढचा सर्व भाग काढून घ्यायचा आणि याच्या वरचे फोत्र पण काढून घ्यायचे सर्व या पद्धतीनं। आता हा कांदा असा उभा कापायचा, सांगतो मी तुम्हाला कसा कापायचा। आता एकदम बारीक हे कांदे माझा तसे येतात नाही बाई, हे की नाही असे उभे कापून घ्यायचे आणि हातावर तोडले ना तर मस्त वेगवेगळा कांदा होऊन जाते। असेच कांदे कापा तुम्ही पण। कांदा मस्त असा उभा कापून घेतला। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। 1 टमाटर घ्यायचं। टमाट्याच्या मागचं जे टमाटर खराब आहे व टमाटर खराब निघालं। आता हे टमाटर काही कामाचं नाही, आता काही टमाटर नाही आहे घरी, एकच होतं। आता हे बाजूला ठेवू। टमाटर जर असलं तर नक्की टाका। आपले हे वटाण्याच्या दाण्यातनी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर कापून घेऊ। आणि कोथिंबीर जे आहे ना तर आपल्याला मस्त लसण अद्रकच्या चटणी मस्त कुटून घ्यायचं आहे। त्यातला अर्धा ठेवून देतो वरून मस्त वटाणे भातात टाकायसाठी, अर्धाच फक्त आपल्याला लसणात वाटायचा आहे। तर हा अद्रकचा तुकडा घेतला। अद्रक थोडीशी शिल्लक घ्या। अद्रकनं काय होते, आपल्या जे वटाणे भाताची जी चव आहे ना ती आणखीन जास्त वाढते आणि एकदम चवदार वटाणे भात होते आपला। त्यासाठी अद्रक थोडीशी शिल्लक वापरा। तर त्याच्या वरचा जो भाग आहे ना तो सर्व मी काढून घेतो। हे साल्ट आहे वरचा तो। हा अद्रकचा तुकडा, हा सांबार आणि हा लसण, हा मस्त मी आता खलबत्त्यातनी बारीक कुटून घेतो। जर मिक्सर असेल तर मिक्सरातही काढलं तर चालते, पण असं कुटून जर केलं ना आपण वटाणे भात तर लय मस्त लागते आणि एकदम चविष्ट बनते। तर या पद्धतीनं मस्त असं जाडसर कुटून घेऊ। हे वटाण्याच्या शेंगाचे जे दाणे असतील तर हे गोडसर असतात, त्याच्यात मी बारीक असे पाखरं होतात। तर त्यासाठी काय करायचं, मस्त 2 पाण्यानं चकचक धुवून घ्यायचं या पद्धतीने। तसं एकापरी काहीच नाही येतात नाही, पण तरी पण धुवून घ्यायचं। 2 पाण्यानं वटाण्याचे दाणे धुवून घेतले। आता डबल वाटीतनी ठेवून देऊ, कारण की याच्यातलं जे पाणी असते ते सर्व झरून जाते।
तर चला, तांदूळ पण मस्त 15-20 मिनिटं झाले भिजत ठेवले होते, धुवून मस्त चकचक, आणि सर्व साहित्य पण तयार आहे. तर चला आता चूल पेटून घेऊ. आपले वटाणे भात जो आहे ना तो सुरुवात करू आता. आता हिवाळ्याचा टाइम आहे, हिवाळ्यातनी वटाणे भेटतात आणि मस्त चवदारही लागतात आणि स्वस्त पण असतात. कधी पण हिवाळ्यातनी तुम्ही वटाणे भात नक्की एक वेळ तरी करा आणि मस्त लागते आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटकीपट होते वटाणे भात. चूल मस्त पेटली. आता त्याच्यावर हा गंज ठेवून देतो. गंज म्हणजे पातेलं, आमच्याकडे गंज म्हणतात. तुम्ही जर कुकरात बनवत असाल तर कुकर पण मोठा घ्या. कोणतंही भांडं जर घेत असाल तर थोडंसं मोठं घ्या, कारण ते वटाणे भात आपण ज्यावेळेस करतो ना तर तो मग घाटा होत नाही, मस्त एकदम मोकळा मोकळा होते. त्यासाठी मी थोडासा मोठा गंज घेतला. तर त्या गंजाला मस्त गरम होऊ देऊ. गंज मस्त तपला. आता त्याच्यात मी 3 माप तेल टाकून घेतो. मी तेल थोडंसं शिल्लक वापरायचं आहे. वटाणे भात म्हटलं की मस्त लागतं ना, त्यासाठी थोडंसं तेल शिल्लक घ्यायचं. तेलाने मस्त आता गरम होऊ दे. त्याच्यात खालून अशी एक खापर आण बरं. एवढी खापर एवढी कसं पाहिजे, लय मोठी नाही पाहिजे. जाऊया खापर आणा. आण दे. एवढी भेटली मागून लावतो ना, ही धपट हिराला ना पाहिजे. पाहिजे ना खापर कोणती आली, खापर नाही आणली. चालला चिप घेऊन जाऊ दे. आता बसली नाही पद्धतशीर. तेल झालं, तेल मस्त गरम झालं. अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतो. मोहरी मस्त तडतडली की लगेच त्यातनी जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकल्याच्या नंतर लगेच त्यातनी आपण कापलेला कांदा होता ना तो टाकून घ्यायचा आणि मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कांदा एकदम असा लाल लाल नाही द्यायचा आहे आपल्याला. थोडासा कसा कलर आला थोडासा की बस झाला. आता याच्यातनी आपल्याला हे वटाणे टाकून घ्यायचे. नाही वटाणे नाही, थांबा, नंतर टाकायच्यात. आपण जे लसूण कुटला होता की तो टाकून घ्यायचा आहे. जावंच एवढा लागला चुली ते असं वाटते की जाऊनच राहते का काय. आणि वटाणे टाकायला लागले होते मी. तर आता हा लसूण कच्चा आहे. तर हा कच्चा लसूण मस्त कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त. आताच कच्चेपणा जाते एका परी, लसणाला काही टाइम नाही लागत. आता टाकून घेऊ याच्यात आपण धुतलेले वटाणे आणि मस्त परतून घेऊ. या वटाण्याला मस्त कलर येते हिरवा हिरवा. जरा जरा याचे तेलात मस्त भाजल्या गेले की याला कलर येऊन जाते. नरम नरम होतात वटाण्याचे दाणे. मस्त लसूणचा अद्रकचा असा घमघम वास उराला मस्त. सर्व कच्चेपणा गेला. आता टाकू त्यातले आपण हे गोडनिंबाचा पाला म्हणजेच कढीपत्ता. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. ह्या हिरवा कलर आलाय दिसत असेल तुम्हाला वटाण्याच्या दाण्याने. आता हिरवा कलर द्यायचा आहे आपल्याला. चला, आता हे वटाण्याचे दाणे आहेत ना ते पण मस्त शिजले, तेलातनी मस्त झाले, असे फ्राय झाल्यासारखे झाले, डाग लागले. आता याच्यात टाकू आपण मसाले. जे साहित्य पाहिजे आपले मसाल्याचं ते टाकून घेऊ. सगळ्यात पहिले हळद टाकून घेऊ. अर्धा चम्मच थोडीशी शिल्लक टाकायची. हा गरम मसाला आहे. हा काळा मसाला. चवीपुरतं मीठ थोडंसं शिल्लक वापरू आणि थोडंसं मिरची पावडर टाकायचं आहे आपल्याला. आता परतून घेऊ मस्त. फोडणीत मस्त सर्व साहित्य टाकलं, सर्व मसाले टाकून झाले. नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या, सगळ्याच टाकून घ्यायच्या. त्याच्यावरचे काही नाकणे पण आपल्याला काढायचे नाही, डायरेक्ट टाकून घ्यायचे आहे. आणि ज्या ग्लासनं आपण तांदूळ मोजून घेतले होते ना तर त्याच ग्लासनं आपल्याला पाणी टाकायचं आहे. जर तुम्ही गंजात टाकत असाल ना तर गंजातनी दुप्पट पाणी टाकायचं. आणि जर कुकरात जर बनवत असाल हा वटाणे भात तर त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं. तर आता 1 ग्लास टाकला, आणखीन 1 ग्लास टाकून देतो पाणी. तर एकूण आपले 2 ग्लास पाणी टाकून झालं. आता मस्त एक उकळी येऊ देऊ पाण्याला आपल्या फोडणीले. झाकण ठेवून देतो आता याच्यावर.
चला मस्त आपल्या फोडलेले मस्त उकळी आली दिसत असेल तुम्हाला. अशीच मस्त खैखै उकळी येऊ द्यायची आहे. नंतर काय करायचं, आपण जे तांदूळ धुतले होते ना अर्धा तास 15-20 मिनिटं भिजू टाकले होते, तेच तांदूळ याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि आता या फोडणीने टाकून देऊ या उकळीतनी. म्हणजे काय होते, आपण तांदूळ जर धुवून मस्त भिजू टाकले की नाही, याच्यातला जो असा स्टार्च असते तो सर्व निघून जाते. त्यासाठीच आपल्याला हे तांदूळ धुवून भिजू टाकायचे आहेत. मग तांदूळ जे आहेत ना, आपला हा वटाणे भात जो आहे ना, तर तो घाटा होत नाही, एकदम असा मोकळा मोकळा होते. तर आता मस्त एकच वेळ परतून घेऊ, असा फिरून घेऊ. फिरून घेतल्याच्या नंतर आपण जो संबार ठेवला होता ना थोडासा, तो असा वरून टाकून देऊ. अर्धा टाकला होता मग, अर्धा वाटला होता, ठेसला होता. आता परतून घेऊ. आता लगेच याच्यात झाकण नाही ठेवायचं. झाकण कधी ठेवायचं आहे आपल्याला, नंतर ठेवायचं आहे. म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे की नाही ते आटू द्यायचं आहे. आणि जे उकळी आल्याच्या नंतर त्या तांदूळाच्या वर थोडंसं पाणी राहते, तर तिथपर्यंत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे. तोपर्यंत खैखै या मोठ्या जावावरच आपल्याला ही उकळी येऊ द्यायची आहे. झाकण नाही ठेवायचं आताशी. तर पाहू शकता तुम्ही मग किती मोठं पाणी होतं. आता पाणी आटलं. मी पावर मोठा ठेवला होता चुलीचा. आता या चुलीतला पावर काय करायचा, कमी करून घ्यायचा आहे आपल्याला. लय मोठा नाही ठेवायचा, नाही तर मग गोळी लागते खालून. आता पाहिजेतला मी जाव कमी केला. आणि आता तुम्हाला दिसत असेल हे पहा, भाताच्या फक्त थोडंसं किंचित एवढंसं अर्धा इंच पाणी आहे. तर आता लगेच आपण याच्यात झाकण ठेवून देऊ. आधी झाकण नव्हतं ठेवलं, आता झाकण ठेवायचं आणि एकदम कमी पावरवर आपल्याला भात हा वटाणे भात शिजून घ्यायचा आहे. मला एकूण 5 ते 6 मिनिटं झाले. हे पाहू शकता असे सर्व वाफ किती मस्त असा मोकळा मोकळा वटाणे भात झाला दिसत असेल तुम्हाला. हे असा वेगवेगळा पडते एकदम. आणि आणखीन तुम्ही 15 मिनिटं जर तुम्ही असा बाजूने ठेवला ना चुलीच्या, त्याच्यापेक्षा आणखीन मोकळा मोकळा वटाणे भात होऊन जाते. तर मी पावर एकदम कमी ठेवला होता. दाखवतो मी तुम्हाला एका प्लेटीत निकाळून किती मोकळा मोकळा भात झाला. तर आता पावसा एक पण एक असा तांदूळ असा वेगवेगळा पडू राहिला. या पद्धतीने आपल्याला मस्त मोकळा मोकळा वटाणे भात करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आता बाय, भेटू पुढच्या व्हिडिओत.